नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 22 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, एप्रिल 20। स्पष्टीकरण, संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस दरवर्षी एप्रिल 20 रोजी साजरा केला जातो, जो बहुभाषिकता आणि सांस्कृतिक विविधतेचा गौरव करतो। पौराणिक कथांनुसार चिनी अक्षरांचे शोधक कांगजी यांना हा दिवस श्रद्धांजली अर्पण करतो। संयुक्त राष्ट्रांच्या 6 अधिकृत भाषा इंग्रजी, फ्रेंच, चिनी, रशियन, स्पॅनिश आणि अरबी या आहेत। उद्देश चिनी साहित्य, कविता आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे। प्रश्न 2, अलीकडेच भारताचा कोणत्या देशासोबतचा RELOS करार लागू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, रशिया। स्पष्टीकरण, संरक्षण क्षेत्रातील धोरणात्मक सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि रशियाने एप्रिल 2026 मध्ये लॉजिस्टिक्सच्या परस्पर देवाणघेवाणीचा करार लागू केला आहे। या करारावर मूळतः फेब्रुवारी 2025 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती। हा करार दोन्ही देशांना एकमेकांच्या लष्करी तळांवर, बंदरांवर आणि विमानतळांवर प्रवेश देण्यासह तिथे आपले सैन्य आणि रसद साहित्य तैनात करण्याची परवानगी देतो। रशिया देशाची माहिती, राजधानी मॉस्को, चलन रशियन रुबल, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन। आता पाहू रशियाशी संबंधित इतर चालू घडामोडी। मॅक्स सोशल मीडिया ॲप रशियाद्वारे लॉन्च करण्यात आले। रशियाने व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे। रशियाने 2036 पर्यंत चंद्रावर एक अणुऊर्जा प्रकल्प स्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे। रशिया इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य बनला आहे। रशियाची सर्वात मोठी बँक सबेरबँकने भारतात आपल्या शाखा वाढवण्याची घोषणा केली आहे। रशियाला आफ्रिकेत पहिला नौदल तळ स्थापन करण्याची ऑफर मिळाली आहे। रशियाने आपली नवीन अणुपाणबुडी खाबरोव्स्क लॉन्च केली। रशियाने अणुशक्तीवर चालणाऱ्या आणि अणुशस्त्रांनी सज्ज मानवरहित जल ड्रोन पोसायडनची चाचणी केली। प्रश्न 3, अलीकडेच कोणी अभय नावाचा AI आधारित चॅटबॉट किंवा ॲप तयार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, CBI। स्पष्टीकरण, केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBIने अभय नावाचा एक AI पॉवर्ड चॅटबॉट सादर केला आहे। हे प्लॅटफॉर्म नागरिकांना अधिकृत नोटिसांची खातरजमा करण्यास आणि डिजिटल घोटाळ्यांना बळी पडण्यापासून वाचण्यास मदत करेल। प्रश्न 4, अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने जागतिक स्तरावर भारतीय विणकामाला प्रोत्साहन देण्यासाठी विश्वसूत्र लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, वस्त्रोद्योग मंत्रालय। स्पष्टीकरण, भारताचा समृद्ध वस्त्रोद्योग वारसा जागतिक स्तरावर नेण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने विश्वसूत्र विवज ऑफ इंडिया फॉर द वर्ल्ड हा उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमाचे अनावरण भुवनेश्वर येथे आयोजित प्रतिष्ठित फेमिना मिस इंडिया कार्यक्रमात करण्यात आले, जिथे एका विशेष डिझायनर कलेक्शनद्वारे देशातील विविध हातमाग परंपरांना आधुनिक जागतिक रूपात सादर करण्यात आले। प्रश्न 5, अलीकडेच अल्पसंख्याक मंत्रालयाने तरुणांच्या कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या IIT सोबत करार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, IIT पाटणा। स्पष्टीकरण, अल्पसंख्याक मंत्रालयाने तरुणांच्या कौशल्य विकासाला गती देण्यासाठी IIT पाटणा सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे। उद्देश, या उपक्रमांतर्गत बिहारमधील 600 अल्पसंख्याक तरुणांना AI टेक्नोक्रॅट आणि बिझनेस ॲनालिटिक्स एक्झिक्युटिव्ह सारख्या पदांसाठी प्रशिक्षित केले जाईल। आता पाहू IITशी संबंधित इतर चालू घडामोडी। IIT खडगपूरने AI संचलित खाण प्रणालींसाठी विक्रमशोधी केंद्र सुरू केले आहे। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी साथी ॲप शिक्षण मंत्रालयाने IIT कानपूरच्या सहकार्याने विकसित केले आहे। दिल्ली सरकारने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्मॉग इटिंग पृष्ठभागांच्या चाचणीसाठी IIT मद्राससोबत करार केला आहे। IIT मुंबईने हनीवेल सोबत मिळून सस्टेनेबिलिटी स्किल्स हब सुरू केले आहे। प्राचीन भारतीय विज्ञानावरील राष्ट्रीय परिषद IIT ISM धनबाद येथे आयोजित करण्यात आली होती। IIT मद्रासने दुबईमध्ये AI इनोव्हेशन सेंटर लॉन्च केले आहे। प्रश्न 6, अलीकडेच कोणी पहिल्यांदाच आपल्या न्यू ग्लेन रॉकेटच्या पुनर्वापर केलेल्या बूस्टरचे यशस्वी लँडिंग केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ब्लू ओरिजिन। स्पष्टीकरण, ब्लू ओरिजिनने पहिल्यांदाच आपल्या न्यू ग्लेन रॉकेटच्या पुन्हा वापरल्या गेलेल्या बूस्टरचे यशस्वी लँडिंग केले।
हे प्रक्षेपण 20 एप्रिल 2026 रोजी केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून करण्यात आले होते. परिणाम: या मोहिमेचे परिणाम संमिश्र राहिले, कारण यात पाठवलेला उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेपर्यंत पोहोचू शकला नाही. प्रश्न 7. अलीकडेच ऑस्कर शमेट यांचे 68व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, बास्केटबॉल. स्पष्टीकरण: बास्केटबॉल जगताने ऑस्कर शमेट यांच्या निधनाने एक महान खेळाडू गमावला आहे. ते इतिहासातील महान आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडूंपैकी एक होते. त्यांच्या अचूक नेमबाजीच्या क्षमतेमुळे त्यांना होली हँड या नावाने ओळखले जात असे. प्रश्न 8. अलीकडेच देशातील पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची सुरुवात कोठे झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ओडिशा. स्पष्टीकरण: देशातील सेमीकंडक्टर परिसंस्था मजबूत करण्यासाठी 19 एप्रिल 2026 रोजी ओडिशा राज्यात भारताच्या पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची पायाभरणी करण्यात आली. महत्त्व: हे युनिट इन्फो व्हॅलीमध्ये स्थित असून हा प्रकल्प उच्च-स्तरीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या प्रवासातील एक मोठे पाऊल आहे. ओडिशा राज्याची माहिती: राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर महत्त्वाच्या घडामोडी. वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनलमध्ये पायल नागने सुवर्णपदक जिंकले. भारताचा पहिला स्वदेशी कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प ओडिशात स्थापित करण्यात आला. ओडिशा आणि उत्तराखंडच्या पोलिसांना प्रतिष्ठित प्रेसिडेंट्स पोलीस कलरने सन्मानित करण्यात आले. वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2028 चे आयोजन भुवनेश्वरमध्ये केले जाईल. कुसुनपूर हे ओडिशाचे पहिले स्मार्ट गाव बनवण्याची घोषणा करण्यात आली. पंचू डोल मेलन यात्रा ओडिशात आयोजित करण्यात आली. नीती आयोगाच्या फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये ओडिशाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. ओडिशाने उच्च शिक्षण संस्थांसाठी उष्णतेच्या लाटेच्या नियोजनासाठी SOP जारी केले आहे. प्रश्न 9. अलीकडेच कोणत्या देशात दिनेश त्रिवेदी यांची भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, बांगलादेश. स्पष्टीकरण: माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते भाजपचे माजी खासदार असून पश्चिम बंगालमधील बराकपूर येथील आहेत. महत्त्व: हा एक धोरणात्मक बदल मानला जात आहे, कारण आता एक माजी राजकारणी हे पद सांभाळतील. त्यांच्या नियुक्तीमुळे भारत-बांगलादेश संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. बांगलादेश देशाची माहिती: राजधानी ढाका. चलन बांगलादेशी टका. पंतप्रधान तारिक रहमान. आता पाहू बांगलादेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. बांगलादेशने सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावले. मार्च 26 रोजी बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. बांगलादेश संयुक्त राष्ट्र जल परिषदेत सहभागी होणारा पहिला दक्षिण आशियाई देश बनला. बांगलादेशच्या प्रसिद्ध लोकगायिका फरीदा परवीन यांचे निधन झाले. भारताने जमीन आणि सागरी बंदरांच्या माध्यमातून बांगलादेशातून जीवटायातीवर निर्बंध घातले आहेत. प्रश्न 10. अलीकडेच कोणाला हैदराबादमध्ये प्रतिष्ठित MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, डॉक्टर CH श्रीनिवास राव. स्पष्टीकरण: डॉक्टर CH श्रीनिवास राव यांना 19 एप्रिल 2026 रोजी हैदराबाद येथे 9व्या MS स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते सध्या भारतीय कृषी संशोधन संस्था IARI चे संचालक आणि कुलगुरू आहेत. त्यांना हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनातील योगदानासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर 2026 पुरस्काराने सयानी गुप्ता हिला सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठित WWF मछली राष्ट्रीय पुरस्काराने अनिता चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 साठी कैलास सत्यार्थी यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ दीप जरीवाला यांना अमेरिकेत प्रतिष्ठित गव्हर्नर्स चेअर हे पद मिळाले आहे. चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. एशियन स्क्वॅश फेडरेशन अवॉर्ड 2026 मध्ये अभय सिंग याला मेन्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. अरुंधती रॉय यांना अमेरिकेचा नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड देण्यात आला. प्रश्न 11. अलीकडेच सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी कोठे भारताचे पहिले पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान उभारले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, लद्दाख. स्पष्टीकरण: भारतातील पहिले पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान लद्दाखमधील सिंधू घाटावर उभारले जाईल. 18 एप्रिल 2026 रोजी
जागतिक वारसा दिनानिमित्त विनयकुमार सक्सेना यांच्या हस्ते याची पायाभरणी करण्यात आली. उद्देश खडकांवरील प्राचीन कोरीव कामांचे म्हणजेच पेट्रोग्लिफ्सचे जतन करणे हा या उद्यानाचा मुख्य उद्देश आहे. आता पाहू लद्दाखशी संबंधित इतर चालू घडामोडी. लद्दाखमध्ये हिम सरोवर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. गगनयान अंतराळवीरांनी मानवी सहनशक्तीच्या चाचणीसाठी लद्दाखमध्ये मिशन मित्र सुरू केले. भारताचा पहिला शीतवाळवंटी नदीकाठ पुनरुज्जीवन प्रकल्प लद्दाखमध्ये लॉन्च झाला. लद्दाखच्या पर्यटन विभागाने होलिस्टिक होमस्टे सपोर्ट फ्रेमवर्क लॉन्च केले. वायुसेना प्रमुखांनी लद्दाखमध्ये न्योमा एअरबेसचे उद्घाटन केले. लद्दाखमध्ये समुद्रसपाटीपासून 19,400 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच मोटारयोग्य रस्ता बांधण्यात आला. प्रश्न 12. अलीकडेच मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब कोणी जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. साध्वी सतीश सैल. स्पष्टीकरण. भुवनेश्वर येथे आयोजित फेमिना मिस इंडिया 2026 च्या 60व्या आवृत्तीत गोव्याच्या साध्वी सतीश सैल हिने मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब पटकावला. तिने देशभरातील 30 स्पर्धकांना मागे टाकत हा विजय मिळवला. तिला मिस इंडिया 2024 निकिता पोरवाल हिने मुकुट प्रदान केला. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोणत्या IITने AI संचलित खाण प्रणालींसाठी विक्रम शोधी केंद्र सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. IIT खडगपूर. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. भारत आणि इजिप्त यांच्यात सायक्लोन या संयुक्त विशेष सैन्य सरावाची 4थी आवृत्ती आयोजित केली जाईल. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कर्नाटक राज्य अव्वल स्थानी राहिले. तेलंगणा सरकारने कर्करोगाला अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केले आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. महाराष्ट्र सरकारने माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सुरू केले आहे. तामिळनाडूतील कल्पक्कम येथे भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर स्थापित केला गेला. मायक्रोसॉफ्टने भारतात आपले पहिले AI स्किल सेंटर चंदीगड विद्यापीठात सुरू केले आहे. भारतीय लष्कराने सिक्कीममध्ये सिक्कीम सुंदरी हे सीमा रेडिओ स्टेशन लॉन्च केले. गुजरात पोलिसांनी नारीत AI नावाचे AI टूल लॉन्च केले आहे. जिंदाल स्टेनलेस स्टीलचा पहिला ब्रँड अँबेसेडर म्हणून रणवीर सिंगची नियुक्ती झाली आहे. मेनका गुरुस्वामी भारताच्या पहिल्या LGBTQ राज्यसभा सदस्या बनल्या. सर्वात स्वच्छ पाण्याच्या बाबतीत स्वित्झर्लंड जगात प्रथम स्थानी आहे. टो लाम यांची व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मे 2026 मध्ये भारत ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठक आयोजित करेल. 25वी अखिल भारतीय जलक्रीडा गट चॅम्पियनशिप उत्तराखंडमधील टेहरी येथे आयोजित करण्यात आली. 18ची ब्रँड अँबेसेडर म्हणून स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली आहे. आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्याने खासी आणि गारो यांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.